नमस्कार. सव्यसाची गुरुकुलमध्ये आता हिवाळी शिबिर सुरू आहेत 41वर आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 105 विद्यार्थी आलेले आहेत. त्यातल्याच आपण एका विद्यार्थ्याचा अनुभव ऐकू. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव आहे ॲडव्होकेट अनिल जाधव. सध्या नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आहे आणि वकिलीचा व्यवसाय आहे आणि ह्या शस्त्रविद्येचं प्रचंड आकर्षण असल्याने, इतिहासाचा अभ्यासक असल्याने याबद्दल शिकण्याची प्रबळ इच्छा होती आणि बऱ्याच दिवसांपासून ही इच्छा होती आणि आज ती प्रत्यक्षात उतरली आहे. गेली 7 दिवस आम्ही इथे सराव करतो आहे, शस्त्रविद्या शिकतो आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. खरं तर एक अनुभूती या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला इथे मिळाली की ही शस्त्रविद्या आम्हाला खूप लवकर मिळायला हवी होती, पण काही कारणास्तव आम्हाला ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वयाच्या 30मध्ये का होईना आम्ही ही शस्त्रविद्या शिकतो आहे आणि ती जोपासण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. आमची ही संस्कृती आहे आणि ती आम्ही जोपासलीच पाहिजे. इथली तुम्हाला माहिती कशी मिळाली? इथली माहिती मिळण्याचं आम्हाला माध्यम असं आहे की आम्ही काही आमचे इतिहास अभ्यासक आहेत, काही धारकरी आहेत, त्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सव्यसाची गुरुकुलमचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून काही माहिती बघत होतो आणि त्या निमित्ताने मग काही संपर्क झाला आणि आम्ही या ठिकाणी संपर्क केला असता आम्हाला असं कळालं की हिवाळी शिबिर इथे आठवड्याचं आहे आणि आम्ही अशा पद्धतीने संपर्क करून आमची इथे नाव नोंदणी करून शस्त्रविद्या शिकतो आहे. इथं काय काय शिकायला मिळालं तुम्हाला? सर्वप्रथम आम्हाला इथे प्रामुख्याने सांगायचं झालं तर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या दिवसाची सुरुवात कशी असावी, इथपासून ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपला दिनक्रम कसा असावा. उदाहरणार्थ मी सांगेल, सकाळी उठल्यापासून कोणता श्लोक म्हणावा, त्याच्यानंतर आपण आपलं व्यायाम कसा करावा, त्याच्यानंतर लाठीकाठी असेल, दांडपट्टा असेल, त्याच्यानंतर तलवारबाजी असेल, असे असंख्य शस्त्रविद्येचे प्रकार या ठिकाणी आम्ही शिकलो. त्याचसोबत आम्ही सर्वांग सुंदर व्यायाम असेल, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार, बैठक्या, विविध बैठकांचे प्रकार असतील, या पद्धतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात शस्त्रविद्येशी निगडीत असणारा व्यायाम या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने शिकायला मिळाला. त्या व्यतिरिक्त इथे कुठले वर्ग झाले? त्या व्यतिरिक्त इथे आठवड्याभराची एक दिवसाचं शेड्यूल असं असतं की इथे आपल्या दिवसातून 2 चिंतन शिबिर होतात, ज्यामध्ये आपली बौद्धिक क्षमता तपासली जाते आणि बौद्धिक क्षमता तयारी केली जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याची किंवा एखाद्या शिबिरार्थ्याची एक क्षमता असते बौद्धिक, तर ती वाढवण्यासाठी इथे काय काय केलं जायला पाहिजे, तर ते अनुकरण करून किंवा त्या पद्धतीचं थोडंसं ऑब्झर्वेशन करून त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्या बौद्धिक क्षमतेमध्ये कशा पद्धतीने वाढ होईल याची काळजी किंवा याचा अभ्यास या ठिकाणाहून मार्गदर्शन केलं जातं. इथे असणारे मुख्य शिक्षक आणि इथे असणारे गणशिक्षक यांच्याविषयी तुम्हाला काय सांगा? सर्वप्रथम या गुरुकुलममध्ये असणारे, तुम्ही बरं झालं हा प्रश्न विचारला, कारण की मला या सर्वांचे धन्यवाद द्यायचे आणि सर्वांना साष्टांग दंडवत द्यायचे आहे. आपल्या सव्यसाची गुरुकुलमचे मुख्य जे आहेत शिक्षक, त्यांच्यापासून जे सगळ्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत जिथपासून आपल्याला सकाळची न्याहारी आणि दुपारचं संध्याकाळचं जेवण करणारी जी व्यवस्था आहे, या सगळ्यांचं सूरज शिक्षक असतील, त्याच्यानंतर श्रीकांत शिक्षक असतील, त्याच्यानंतर सर्वात मुख्य असतील आपले श्री लखनदादा जाधव शिक्षक असतील, आचार्य असतील, या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्या सगळ्यांच्या योग्य नियोजनामुळे हे सगळं आम्हाला करायला मिळते, शिकायला मिळते आणि मी स्वतः वैयक्तिक पातळीवर त्यांना साष्टांग दंडवत देतो. खूप चांगल्या प्रकारे नियोजन, शिस्तबद्ध नियोजन आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते की या ठिकाणी आम्ही जे आलो आहे आठवड्याभरासाठी, तर प्रत्येक विद्या, प्रत्येक शस्त्र, प्रत्येक बौद्धिक, प्रत्येक चिंतन वर्ग याचा पुरेपूर त्या शिबिरार्थाला कसा फायदा होईल आणि त्याच्या ज्ञानात आणि त्या सर्व एकंदरीत शिबिरामध्ये कशी भर पडता येईल याचं योग्य नियोजन आणि काळजी या सर्व आपल्या टीमकडून घेतली जाते. याच्याही आदल्या आयुष्यात तुम्ही खूप चिंतनशील विचार ऐकले असते. इथल्या चिंतनानं तुम्हाला काय तुमच्यामध्ये? नक्कीच इथल्या चिंतनामुळे, इथे चिंतन वर्ग हे एक स्पेसिफिक विषय घेऊन असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, युद्धनीती असेल की त्याचे एक 12 टप्प्यांमध्ये चिंतन सांगितलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संकल्प सांगितला जातो, छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीने संकल्प केला.
तात्काळ संकल्पपूर्तीसाठी काय पावलं उचलून तोरणा किल्ल्याला तोरण बांधून एक किल्ला स्वराज्यात घेतला. मग त्याच्या पुढे असेल अफजल वध असेल, त्याच्या पुढे तुमचा पुरंदरचा तळ असेल, त्याच्याशीच निगडीत असलेला आग्र्याहून सुटका असेल, त्याच्या पुढे जाऊन तुमची शाहिस्ते खानावरती लाल महालामध्ये केलेला हल्ला असेल, अचानक हल्ला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये किंवा इंडियन आर्मीच्या याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजिक वार म्हणतो किंवा गोरिला वार म्हणतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन विशाळगड, पन्हाळगड, घोडखिंड, पावनखिंड, काशीद असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, त्याच्यानंतर दक्षिण दिग्विजय असेल, राज्याभिषेक असे असंख्य विषय या ठिकाणी त्याचा चांगला एक खोलवर अभ्यास इथे शिकवला जातो. छत्रपती शिवरायांची रणनीती काय होती, युद्धनीती काय होती, त्याच्यानंतर त्यांची शेतीविषयक धोरणं काय होती, या सगळ्यांचा इथे इन डिटेलमध्ये अभ्यास सांगितला जातो आणि तो इथे शिकवला जातो. त्या व्यतिरिक्त आपले जे हिंदू संस्कृतीमध्ये जे मूळ ग्रंथ आहेत, जसं की गीता असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विशेषतः गीतेचंच मराठी सार श्री संत ज्ञानेश्वरी असेल, त्याच्यानंतर गाथा असेल, असे त्याच्यानंतर रामदासांचा दासबोध असेल, असे विविध जे मूळ ग्रंथ आहेत याचा अभ्यास शिकवला जातो किंवा या ग्रंथांमधून आपण काय शिकलं पाहिजे आणि नुसतं शिकून नव्हे तर ते आचरणात कसे आणावेत याबद्दलचं मार्गदर्शन आणि या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. या सगळ्या शिक्षणाचा आणि याचा उपयोग तुम्ही समाजाच्या हितासाठी किंवा समाजामध्ये तुमचं योगदान काय असणार आहे इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर? नक्कीच. आता या ठिकाणी आठवडभराच्या शिबिरामध्ये आम्ही स्वतःसाठीही खूप गोष्टी शिकल्यात, शिवाय देवदेश धर्म आणि समाजासाठी पण काही गोष्टी शिकल्यात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता इथे एवढ्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आमचं एक कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये भर पडली आहे की इथे जे काही ज्ञान, बौद्धिक, शस्त्रविद्या आम्ही जी काही शिकलो आहे ती आमच्या विभागात जाऊन इथून जी आम्ही काही शिदोरी कमवलेली आहे किंवा आम्हाला इथल्या सर्व मान्यवरांनी, गुरुवर्यांनी, सगळ्या सदस्याची गुरुकुलमच्या सगळ्या सदस्यांनी जी काही आम्हाला शिदोरी दिली आहे ती आम्ही आमच्या विभागात जाऊन त्याची तिकडे आपण म्हणूया शिदोरी कशी वाटता येईल, आम्हाला ते ज्ञान कसं इतरांना देता येईल आणि त्याचा जास्त प्रचार प्रसार कसा करता येईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या सगळ्यांनी आम्ही जबाबदार आहोत आता इथून पुढे कार्य करण्यासाठी. इथल्या प्रशिक्षणातून आणि इथल्या शिक्षण पद्धतीतून म्हणजे तुम्ही इथल्या अभ्यासक्रमातून तुम्हाला समाधान वाटलं? नक्कीच. मी असं म्हणेन की पूर्णपणे समाधानी आहे आणि समाधानी तर आहोतच आम्ही, पण मी पुन्हा एकदा या सव्यासशी गुरुकुलमचे सगळ्या जे चालवतात किंवा जे सगळं आहेत, आचार्य असतील, श्रीकांत गुरुजी असतील, लखन गुरुजी असतील, सगळे असतील, सगळ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मी सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही खूप मोठं काम करताय, कार्य करताय देवदेश धर्माचं. आणि माझ्या आयुष्यात 30 वर्षाचे मी असं कुठेही बघितलं नाही की अशा पद्धतीचं गुरुकुलम स्थापन करून अशा पद्धतीने म्हणजे, आणि हे काही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही काही फायदा कमवण्याची संस्था नाही आहे. हे ना नफा ना तोटा या तत्वावरती देवदेश धर्माचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची किंवा काम करत असलेली संस्था आहे. त्यामुळे या संस्थेचा आम्हाला खूप आतून हृदयाच्या शेवटच्या अंतःकरणापासून खूप आदर आहे आणि या संस्थेचे पुन्हा एकदा मी आभार मानेन आणि खूप चांगलं कार्य आणि देवदेश धर्माचं कर्तृत्व या ठिकाणी पार पाडलं जात आहे. नवीन नवीन विद्यार्थी इथून घडवून तयार करत आहे जेणेकरून प्रत्येक विभागात तो जर शिबिरार्थी विद्यार्थी गेला तर तो तिथे नवीन देवदेश धर्म यासाठी कार्य करणारी पिढी तयार करू शकतो, व्यक्ती तयार करू शकतो. त्यांना इथून जे शिकलेले शिदोरी आहे, बौद्धिक आहे, ते त्यांना वाटू शकतो आणि चांगल्या पद्धतीने समाज घडवू शकतो. थोडक्यात समाज घडवण्याचं काम इथून पुढं आमच्यासारख्या शिबिरार्थ्यांचं जास्त आहे असं मला वाटतं. समाजात असणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि समाजात असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना, देवदेश धर्म कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना, व्यक्तींना मी एवढाच संदेश देईन. किमान आयुष्यात तुमचं वय कितीही असू द्या, काहीही असू द्या, अगदी 10 वर्षाच्या वयापासून ते तुम्ही अगदी 40-50च्या वयापर्यंत या शिबिरातून आठवड्याचा शिबिर हे केलंच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ह्या आठवड्याच्या शिबिरामधून तुम्हाला प्रचंड तुम्ही तुमच्या क्षमतेच्या ताणतणावातून जाल, म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या पेक्षा जास्त तुम्हाला तयार करून घेतलं जाईल, शारीरिक क्षमतेच्या पेक्षा जास्त तयार करून घेतलं जाईल आणि तुमची क्षमता जर
समजा या ठिकाणी असेल बौद्धिक शारीरिक, तर तुम्हाला 7व्या दिवशी बाहेर पडताना तुमची बौद्धिक शारीरिक या ठिकाणी असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी स्वतः त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. स्वतःचं मी उदाहरण देऊ शकतो. मी पहिल्या दिवशी आलो होतो त्यावेळी माझी एक क्षमता होती. आज मी 7व्या दिवशी असं सांगू शकतो की माझी क्षमता बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही बाबतीमध्ये प्रचंड वाढलेली आहे. सगळ्यात महत्त्व आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मनावरचा जो ताबा आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि आता मला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे, सर्व गोष्टी शक्य आहेत. या पद्धतीचं ज्ञान या ठिकाणून आम्हाला शिकायला मिळालं. अशी काय घटना तुम्हाला वाटते का की ती तुमच्या काळजाला घर पुरून गेली या शिबिरामध्ये? हो, नक्कीच वाटते. एक साधारण आयुष्य जगत असताना आपण आपला दिनक्रम असतो की सकाळी उठणे, आवरणे, कामावर जाणे, घरी येणे, झोपणे. म्हणजे बऱ्यापैकी जास्त भारतीय नागरिकांना देवदेश धर्माचं तेवढं काही हे नसतं, पण अंतर्गत पातळीवरती सुद्धा बरीच कामं आहेत देवदेश धर्मासाठी, हिंदू संस्कृतीसाठी, धर्मासाठी कार्य करण्यासाठी आणि आपली संस्कृती शिकवण्यासाठी. तर या ठिकाणी येऊन मला असं वाटतंय की पूर्वी जो आमचा दिनक्रम होता तो असाच होता आणि आता इथून पुढे आमचा शिबिर झाल्यानंतर दिनक्रम असा असेल की आम्ही आमचा दिनक्रम जो चालू होता या आधी त्याच्यासोबतच आम्ही हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, देवदेश धर्म कार्य करण्यासाठी इथून जी घेतलेली शिबिरे आहे त्याचा प्रचार प्रसार करून अजून जास्त देवदेश धर्म कार्य करणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा माझ्या सर्व आप्तेष्टांना, स्वकीयांना, नातेवाईकांना, मित्रांना सांगेन की तुम्ही आहात त्या वयाच्या स्थितीमध्ये ताबडतोब येणाऱ्या इथल्या शिबिरामध्ये भाग घ्यावा. स्वतःची बौद्धिक, मानसिक क्षमता वाढवून घ्यावी आणि स्वतःसाठी त्याचा वैयक्तिक फायदा करून घ्यावा. शिवाय वैयक्तिक फायदा झाल्यानंतर देवदेश धर्मासाठी आपल्या देहाचा, मनाचा फायदा करावा. नक्कीच दादा, तुमच्या भावी आयुष्यासाठी नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि सव्यासाची गुरुकुलला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा इथल्या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचे खूप खूप उपकार आहेत आमच्यासारख्या शिबिरार्थींवरती की एवढ्या चांगल्या पद्धतीने ज्ञान आणि बौद्धिक आणि शारीरिक आम्हाला शस्त्र प्रशिक्षण या ठिकाणी दिलं. धन्यवाद.